ज्योतिबांच्या बाबतीत आख्यायिका अशी आहे की करवीर वासिनीने कोल्हापूर राक्षसांच्या वधाच्या वेळी केदारनाथांना आमंत्रित केले होते दैत्यांचा नाश करण्यासाठी। त्यामुळे आई अंबाबाईच्या मदतीला केदारनाथ धावून आले। तेव्हा मोहीम फत्ते झाली। तेव्हा ते माघारी परतू लागले। हे बातमी अंबाबाईंना कळाली। ही बातमी समजताच त्या आहे तशाच अनवाणी पळत देवांकडे आल्या। तेव्हा देववाडी रत्नागिरी डोंगरावर पोचले होते देव। अंबामातेने ज्योतिबांना करवीर नगरीच्या रक्षणासाठी त्यांना डोंगरावरच थांबण्याची विनंती केली। देवांनीही ती मान्य केली। साक्षात केदारनाथांचा अवतार ज्योतिबादेव त्या डोंगरावर स्थायिक झाले आणि करवीर नगरीचं भाग्य उजळले। तेव्हापासून कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगराकडे पायी चालत खेटे घालण्याची प्रथा आज तागायत सुरू आहे। सध्या भाविक चालत तर कोणी गाडीने खेटे घालतात, तर काही भाविक कुशिरे गावापर्यंत चालत येऊन तिथून गायमुख मार्गाने चालत डोंगरावर जातात।